नमस्कार मित्रमैत्रिणी, मी मृणाल। आज मी तुम्हाला वेगळ्या पद्धतीने तुरीच्या डाळीचं वरण कसं करायचं ते दाखवणार आहे। सर्वप्रथम अशी तुरीची डाळ घ्यायची, ती पाण्यात भिजवून घ्यायची। एक 10-15 मिनिटं पाण्यात भिजत घालायची डाळ, निवडून वगैरे घ्यायची स्वच्छ आणि आपल्याला ज्या क्वांटिटीत पाहिजे त्या क्वांटिटीत घ्यायची ती। त्यानंतर कांदा, कोथिंबीर हे बारीक चिरून घ्यायचे असे। टोमॅटो, कांदा पण घ्यायचा चिरून बारीक। बघा असा टोमॅटो, कोथिंबीर, कांदा। आता मी कांदा चिरते। आता मी बारीक कांदा चिरून घेते इथे। टोमॅटो आणि कोथिंबीर बारीक चिरून घेतली आहे। हे सगळं साहित्य चिरून वगैरे घ्यायचं तोपर्यंत आपली डाळ तिकडे तुरीची डाळ भिजते। ती एक 10 मिनिटं भिजत घातली तरी चालतंय। असा बारीक कांदा चिरून घ्यायचा। हे बघा दाखवते मी तुम्हाला। कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीर ही बारीक चिरून घेतलेली आहे। त्यानंतर आलं लसूण पेस्ट करून घ्यायची, नाहीतर शक्यतो ही अशी वापरली तर आलं लसूण पेस्ट चालते। ही जिंजर गार्लिक पेस्ट अशी विकत मिळते ती दुकानात, ती घालायची आहे। ही साधारणतः थोडीशी अर्धा चमचा घातली तरी चालते। आता डाळ बऱ्यापैकी भिजून झाली असेल आपली। हे बघा ही डाळ भिजलेली आहे। हे पाणी काढून टाकून द्यायचं। डाळीतलं पाणी काढून टाकून दिलेलं आहे। आता गॅसवर कुकर ठेवायचा। हा आमचा लहान कुकर आहे, हाच मी वापरते शक्यतो। गॅसवर कुकर ठेवला। हे बघा असं साहित्य घेतलंय। ही डाळ एवढ्या क्वांटिटीत मी घेतलेली आहे। हे वरण अतिशय छान लागतं, खूप रुचकर लागतं आणि हे आमच्या घरात सर्वांना आवडतं। आता ह्यामध्ये 1 ते 2 चमचे तेल घालायचंय। बघा असं दिसतंय का? 2 चमचे तेल घातलेलं आहे। तेल थोडंसं गरम होऊन द्यायचं। त्यानंतर ह्याला मोहरीची फोडणी द्यायची। बघा मोहरीची फोडणी दिलेली आहे। गॅस थोडा कमीच ठेवायचा। त्यानंतर कांदा लाल होऊन द्यायचा चांगला। कांदा खूप काळा वगैरे नाही करायचा, थोडा लालसर करायचा। थोडा लालसर झाला असा कांदा
थोडासा लालसर झाला की त्यात टॅमॅटो घालायचे. मी भरपूर टॅमॅटो घातलेला आहे कारण त्याला जी आंबट चव येते टॅमॅटोनी ती खूप छान लागते. टॅमॅटो मऊ होऊन द्यायचा. त्यानंतर टॅमॅटो ह्याच्याने स्मॅश करून घ्यायचा ह्या स्मॅशरनी. बघा असं पूर्ण स्मॅश करून घ्यायचा. बघा असं स्मॅश होऊन द्यायचा. तो थोडंसं शिजून द्यायचा कांदा आणि टॅमॅटो ह्याच्यामध्ये. त्यानंतर थोडीशी हळद घालायची. हे बघा अशी हळद घालून घ्यायची थोडीशी, जेणेकरून त्याला कलर येईल चांगला. अशी हळद घातली. त्यानंतर थोडंसं लाल तिखट घालायचं. असं लाल तिखट घातलंय थोडंसं बघा हे. त्यानंतर आलं लसूण पेस्ट घालायची थोडीशी. बघा लाल तिखट घातलंय, आलं लसूण पेस्ट घातली आहे. एवढा गूळ घालायचा चवीला. अशी गोडसर थोडीशी चव आली ना तर अजून छान लागतं ते. आलं लसूण पेस्ट फक्त अर्धा चमचा घातली तरी चालते आणि अर्धा चमचा लाल तिखट घालायचं. नंतर एवढं मीठ घ्यायचं, अर्धा चमचा ते घालायचं. आता टॅमॅटो कांदा हे सगळं एकजीव झालेलं आहे. चांगलं चांगलं शिजून एकजीव झालेलं आहे सगळं. त्यानंतर थोडासा खोबऱ्याचा खीस, हे बघा 1 चमचा खोबऱ्याचा खीस घालायचा. थोडासा, थोडंसं पाणी टाकून हे सगळं परत एकदा 1-2-3 मिनटं शिजवून घ्यायचं. टॅमॅटो, कांदा, लसूण, आलं लसूण पेस्ट, खोबऱ्याचा खीस सगळं या तेलामध्ये आणि या थोड्याशा पाण्यामध्ये शिजवून घ्यायचं आहे. थोडासा गुळाचा तुकडा घातलाय गोड चव यावी म्हणून. आंबट, तिखट आणि गोड ही तिन्ही प्रकारची चव खूप छान लागते ह्या वरणामध्ये. हे थोडंसं शिजू दे, मग आपल्याला ही डाळ घालायची. आता हे बरंच एकजीव झालेलं आहे आणि शिजलेलं पण आहे. आता आपण तुरीची डाळ यात घालूया. आता तुरीची डाळ घातली ह्यामध्ये. बघा यात घातलेली आहे तुरीची डाळ. ती चांगली परतून घ्यायची या सगळ्यामध्ये.